म्हणताय की या आंदोलनाला कोणताही फेस नाहीये, त्याच्यामुळे कोण बोललं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत की हे त्या फेसलेस लोकांमुळे तुम्ही तिकडे बसलाय. त्या खुर्चीवर तुम्ही ह्या फेसलेस लोकांमुळे बसलाय, हे विसरू नका तुम्ही. जसे तुम्हाला बसवू शकतात तसे उचलू पण शकतात. कुठे गेले आता भाजपचे प्रवक्ते, कुठे गेले सगळे सकाळी बोलणारे? ह्या विषयावर बोलावंसं नाही वाटत त्यांना? नीच राक्षसी प्रकारचं राजकारण चालू आहे, खूप भीषण चालू आहे हे. आपलं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आणि इन जनरल मला वाटतं की सगळे पक्ष सोडा, सगळे राजकारणी सोडा, पत्रकारांना जरी फ्री हँड मिळाला ना तुमच्या डोक्यातल्या गोष्टी दाखवायला, तुम्हाला जे पाहिजे ते दाखवायला, तरी तुम्ही त्याला घरी बसवाल. हा मला माहिती आहे तुम्हाला फ्री हँड नाही आहे, तुमच्यावर प्रेशर आहे, हे मला माहिती आहे. पण हे खूप नीच प्रकारचं चालू आहे काहीतरी. एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाचं की आंदोलन दिल्लीलाही सुरू आहे, मुंबईतही सुरू आहे, पण जिकडे आंदोलन करायला गेलं तिथंच लोकांना उचललं जात आहे. तर आंदोलनाची ताकदच आपण सर्वसामान्य दिल्लीचं तर मी तुम्हाला विकृती सांगितली. मुलींचे कपडे फाडले, काठ्यांमध्ये खिळे ठोकून लोकांना मारले, टिअर गॅस फेकलाय, आणि हे पार्लमेंटच्या बाहेर जिकडे पंतप्रधान आत होते. मुंबईचं मला फक्त एवढंच बोलायचं, महाराष्ट्राचं एवढंच बोलायचं की पोलिसांनी कुठेतरी सहानुभूती दाखवावी. तुमच्यावर प्रेशर आहे मला माहिती आहे, पण तुम्ही जेव्हा आंदोलनस्थळी जाता तुम्हाला कळलं पाहिजे की तो आतंकवादी नाही आहे, हा एका विषयासाठी भांडतोय. त्याला त्याच्याशी कसं वागलं पाहिजे, की कसं काय काय केलं पाहिजे. तुम्ही स्टुडंट्सना घाबरवताय. मी सरप्राईज्ड आहे, ज्या सरकारला लोकांनी एवढ्या प्रेमाने बसवलं, एवढं बहुमत दिलं, ते सरकार आज लोकांची असं बघतंय. नीट हे आता मी तुम्हाला सांगतो, हे अख्ख्या देशभर पेटणार, हे शांत बसणार नाहीत लोक.